नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉम, चॅप्टर नंबर फर्स्ट, मुवमेंट ऑफ इनर्शिया, आणि आजचा लेक्चर नंबर आहे 6. आपले आज याच्या आधीचे जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये आपण सर्क्युलर सेक्शनचे प्रॉब्लेम बघितले होते. आता आपण हॉलो सर्क्युलर सेक्शनचे प्रॉब्लेम बघूया. हॉलो सर्क्युलर सेक्शन. आता हॉलो सर्क्युलर सेक्शन कसा राहतो बघा. हा तुमचा हॉलो सर्क्युलर सेक्शन आहे आणि याचा आपल्याला काय काढायचा, मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. तर लक्षात ठेवा, एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल काय आहे, π/4d². एरिया ऑफ सर्कल फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा, सर्क्युलर सेक्शनचा पार्ट असला तर याचा फॉर्म्युला डायरेक्टली पार्ट होऊन जाते. एरिया ऑफ सर्कल π/4d², हा फॉर्म्युला आहे. तर हॉलो सर्क्युलरचा कसं येते माहिती आहे का, हे इनर सर्कल आहे आणि हा आउटर सर्कल आहे, त्याच्यामुळे याचा एरियाचा फॉर्म्युला येणार आहे एरिया इज इक्वल टू π/4. तर जसाच्या तसं आहे. जो आउटर जो सर्कल आहे याला आपण कॅपिटल डी म्हणू, म्हणजे डायमीटर, आणि त्यात जो इनर सर्कल आहे याचा स्मॉल डायमीटर म्हणू. कॅपिटल डायमीटर मायनस स्मॉल डायमीटर, कॅपिटल डी मायनस स्मॉल डी, हा आहे एरिया ऑफ सर्कल. त्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता जर आपल्याला आय एक्स एक्सिस काढायचं असेल, आय एक्स एक्स एक्सिस म्हणजे की आय जी एक्स एक्स एक्सिसचा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. फॉर्म्युला आहे π/64 कॅपिटल डी टू द पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू द पॉवर 4. आणि आय वाय वाय एक्सिसचा पण फॉर्म्युला हाच लागणार आहे, सेम. π/64 कॅपिटल डी टू द पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू द पॉवर 4. तर हे फॉर्म्युले तुम्ही नोट डाऊन करून घ्या. एरिया ऑफ सर्कलचा तसा तर फॉर्म्युला तो पण आहे, πr². तो पण लावला तर चालते, पण आता आपल्याला इथं डायमीटर गिवन असते म्हणून आपण हाच फॉर्म्युला लावू. एरियाचा आहे π/4 डी कॅपिटल डी² मायनस स्मॉल डी². आय एक्स एक्स एक्सिसचा फॉर्म्युला आहे π/64 कॅपिटल डी टू द पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू द पॉवर 4. आणि आय वाय वायचा पण फॉर्म्युला सेमच आहे, π/64 कॅपिटल डी टू द पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू द पॉवर 4. मुवमेंट ऑफ इनर्शिया, सेंट्रोइडल एक्सिसचा हे दोन फॉर्म्युले आहेत, नोट डाऊन. याच्यानंतर आपण न्यूमेरिकल घेऊया. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, ए हॉलो सर्क्युलर क्रॉस सेक्शन हॅज एक्सटर्नल डायमीटर 100 mm with 10 mm wall thickness, calculate its polar moment of inertia. आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं, अत्यंत सोपी आहे. एक हॉलो सर्क्युलर क्रॉस सेक्शन काढू आपण. एक सर्कल काढायचा आणि एक दुसरा सर्कल काढायचा. याच्यात हे आहे सेंटर, हा आहे हॉलो सर्क्युलर सेक्शन. पण आता याला क्रॉस सेक्शन म्हटलं. क्रॉस म्हणजे की फक्त ऍक्सिस आहे का नाही ते क्रॉस आहे, बाकी काही. हा झाला तुमचा वाय वाय एक्सिस आणि हा झाला तुमचा एक्स एक्स एक्सिस. विद्यार्थी मित्रांनो, याला काही फरक पडत नाही सर्क्युलर सेक्शन मध्ये, क्रॉस म्हणा की काही म्हणा, अँसर तर सारखंच येणार. तसं तर व्हर्टिकल असते एक्स आणि वाय व्हर्टिकल असतो आणि हॉरिझॉन्टल एक्स असते. पण असं न देता त्याने क्रॉस म्हटलेला आहे, म्हणजे कन्फ्युजन केलेलं आहे, बाकी काहीच नाही. त्याच्यानंतर त्याला काय म्हटलं बघा, एक्सटर्नल डायमीटर 100 mm, म्हणजे की जो एक्सटर्नल म्हणजे जो बाहेरचा जो डायमीटर आहे हा दिलेला आहे 100 mm. आणि विथ 10 mm वॉल थिकनेस, म्हणजे हे जे वॉल थिकनेस आहे हे किती mm चे, 10 mm चे. आता वॉल थिकनेस आहे 10 mm, वॉल थिकनेस 10 mm चे,
तर स्मॉल डायमीटर काय येणार, इंटरनल डायमीटर काय येणार आहे, 100 मधून, या टोटल 100 मधून बघा इथं चुकते काय काही विद्यार्थ्यांचं. आता बघा हा एक्सटर्नल, हा इंटरनल. आता आपल्याला इंटरनल डायमीटर काढायचा आहे. टोटल डिस्टन्स किती दिलेलं आहे, 100. त्याच्यानंतर थिकनेस किती दिलेली आहे, 10. मग इकडे 10 आहे, इथे 10च राहील. तर 100 मधून 10 इकडल्या साईडची लेफ्ट हँड साईड आणि -10 राईट हँड साईडची जर आपण थिकनेस मायनस केली तर आपल्याला हा इंटरनल डायमीटर भेटून जाते. तर 100 -10 -10 म्हणजे इथं किती आलं, 80 mm. आणि आता आपल्याला काय सांगितलं, पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया सांगितला, म्हणजे आपल्याला आयपी फाईन करायचा, पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया इट इज डिनोटेड बाय आयपी. त्याच्यानंतर पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय होते, IXX प्लस IYY इज इक्वल टू पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर मग आता आपल्याला IXX आणि IYY काढायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो त्यांना क्रॉस सेक्शन सांगितलेलं आहे आणि हे सर्वच्या सर्व सेंटर मधून गेलेले आहेत. म्हणून आता इथं आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला लावायचा आहे. सर्वात आधी आपण लावू IXX चा फॉर्म्युला. IXX म्हणजे IG, फॉर्म्युला आहे π/64 कॅपिटल D टू द पॉवर 4 मायनस स्मॉल d टू द पॉवर 4. तिथं काय येणार, π/64 कॅपिटल D किती आहे, 100 टू द पॉवर 4 मायनस स्मॉल d किती आहे, 80 टू द पॉवर 4. सिंपल आहे. कॅल्शियम मध्ये टाकायचं हे डायरेक्ट. बघूया याचा आन्सर किती येते. तर सर्वात आधी π/64 नंतर इन ब्रॅकेट 100 टू द पॉवर 4 मायनस 80 टू द पॉवर 4 ब्रॅकेट कम्प्लीट. त्यानंतर आन्सर आलं 289811.223. पण ENG बटन दाबायचं. कोणतं बटन दाबायचं, ENG. आणि इथं आलं 2.898 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. हा झाला IXX. तसंच विद्यार्थी मित्रांनो IYY चा फॉर्म्युला सेम असल्यामुळे आन्सर तर सेम येणार आहे. त्याच्यामुळे IYY आपण डायरेक्ट पण लिहिला तर चालेल. याच्यात पण फॉर्म्युला सेम आहे ना. तर IYY पण किती येते, 2.898 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. का, कारण IXX इज इक्वल टू IYY आहे सर्क्युलर सेक्शन मध्ये. याच्यात सर्क्युलर सेक्शन मध्ये IXX इज इक्वल टू IYY. सर्क्युलर सेक्शन मध्ये फक्त हा इज इक्वल टू मध्ये येते. पण दोघांचे आन्सर काय राहणार आहे, सेम राहणार. आता आपल्याला काढायचं आहे पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया इट इज डिनोटेड बाय पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया इट इज डिनोटेड बाय I आणि पोलर इट इज डिनोटेड बाय P. IP इज इक्वल टू फॉर्म्युला आहे IXX प्लस IYY. IXX प्लस IYY हा आहे पोलर मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला. तर IXX किती आहे, IXX आहे 2.898 इंटू 10 टू द पॉवर 6 आणि IYY पण किती आहे 2.898 इंटू 10 टू द पॉवर 6. कॅल्शियम मध्ये टाकायचं 2.898 इंटू 10 टू द पॉवर 6 प्लस 2.898 इंटू 10 टू द पॉवर 6 आणि ENG बटन दाबलं तर इथे येते 5.796 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. प्रॉब्लेम इज सॉल्व. अत्यंत सोपी होतं प्रॉब्लेम, काहीच नाही आहे. 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे. बघा एक वेळा मी पुन्हा सांगतो कसं केलं. A hollow circular cross section has the external diameter 100 mm. एक्सटर्नल म्हणजे होते बाहेरचा, म्हणजे की जो बाहेरचा जो दिलेला आहे सर्कल त्याचा डायमीटर दिलेला आहे 100 mm. त्याच्यानंतर
विथ 10 mm वॉल थिकनेस. आता बघा वॉल थिकनेस दिली आहे 10 mm. माझं इंटरनल डायमीटर काढताना टोटल जे डिस्टन्स आहे हे आहे 100 मधून इकडला 10 आणि इकडला 10 तुम्हाला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. म्हणजे किती येणार 80 mm. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे मुवमेंट ऑफ पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. इट इज डिनोटेड बाय आयपी. IXX काढला आपण. IXX म्हणजे सायची होते. फॉर्म्युला आहे पाय अपॉन 64 इन ब्रॅकेट कॅपिटल D टू द पॉवर 4 मायनस स्मॉल d टू द पॉवर 4. पाय अपॉन 64 कॅपिटल D आहे 100 टू द पॉवर 4 मायनस 80 टू द पॉवर 4. कॅल्शियम टाकलं, आन्सर आलं 2.898 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. आणि विद्यार्थी मित्रांनो IYY चा फॉर्म्युला पण सेम असल्यामुळे म्हणजे IXX इज इक्वल टू IYY असल्यामुळे याचा पण आन्सर सेम येणार. त्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया पोलर काढायचं आपल्याला. पोलर मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे IXX प्लस IYY. IXX च्या जागी IXX ची व्हॅल्यू, IYY च्या जागी IYX ची व्हॅल्यू. आणि याचे ऍडिशन केल्यावर याचं आन्सर आलं 5.796 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. विद्यार्थी मित्रांनो जर समजा तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मेकॅनिकल, सिव्हिल, ऑटोमोबाईल या जर समजा तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करू शकता. प्रॉब्लेम नंबर 2. A hollow circular section with 220 mm external diameter and 110 mm internal diameter. Find the polar moment of inertia. पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. आणि कुठलं सर्कल दिलेलं आहे, हॉलो सर्क्युलर. तो एक हॉलो सर्कल काढला असा. हा असेल तुमचा एक्स ऍक्सिस, हा असेल तुमचा वाय ऍक्सिस. तुम्ही म्हणता सर याच्या आधी तर तुम्ही असं लिहिलं नाही, कारण त्यांनी क्रॉस म्हटलं होतं. काय म्हटलं होतं, क्रॉस. याच्यात काही क्रॉस काही म्हटलं नाही तर असं राहणार. आता एक्सटर्नल डायमीटर म्हणजे बाहेरचा म्हणजे कॅपिटल डी. कॅपिटल डी किती आहे 220 mm. इंटरनल डायमीटर म्हणजे आतमधला म्हणजे स्मॉल डी किती आहे 110 mm. आणि काय करायचं आपल्याला, पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया फाईंड करायचा म्हणजे आयपी फाईंड करायचं. तर सर्वात आधी आपण IXX ऍक्सिस काढू. आता लक्ष द्या, इथं तुम्ही असं पण लिहू शकता. आता IXX ऍक्सिस इज इक्वल टू काय आहे IYY ऍक्सिस आहे. फॉर्म्युला होलो सर्क्युलरचा सेम आहे, इज इक्वल टू IG. डायरेक्ट फॉर्म्युला लावा. पाय अपॉन 64 कॅपिटल D टू द पॉवर 4 मायनस स्मॉल d टू द पॉवर 4. कॅपिटल D टू द पॉवर 4 मायनस स्मॉल d टू द पॉवर 4. इथे पाय अपॉन 64 कॅपिटल D किती आहे 220 टू द पॉवर 4 मायनस 110 टू द पॉवर 4. सिंपल आहे, कॅल्क्युलेशन्स करूया. पाय अपॉन 64 इन ब्रॅकेट 220 टू द पॉवर 4 मायनस 110 टू द पॉवर 4. बघूया काय येते आन्सर. 107.80 107.80 इंटू 10 टू द पॉवर 6. याले सोडू नका, याले सोडसाल तर मार्क सोडून जातील तुम्हाला. टू द पॉवर 4. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता IXX आणि IYY तर सेमच आहे. IXX आणि IYY हा काय सेम असल्यामुळे आता पोलर मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, मग पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया इट इज डिनोटेड बाय IP. फॉर्म्युला आहे IXX प्लस IYY. IXX आणि प्लस IYY एक्सेस. आता IXX किती आहे 107.80 इंटू 10 टू द पॉवर 6. IYY ऍक्सिस किती आहे 107.80 इंटू 10 टू द पॉवर 6. आणि याचा आता आपण कॅल्क्युलेशन करू. किती आलं मग याचा आन्सर 215
0.606 इंटू 10⁶ mm to the power 4. हा झाला तुमचा पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. प्रॉब्लेम इज सॉल्व. प्रॉब्लेम नंबर 3. A hollow circular section is of 200 mm external diameter and 100 mm internal diameter. Calculate the polar moment of inertia. आपल्याला फाइंड करायचं आहे. तर एक होलो सर्क्युलर सेक्शन दिलेलं आहे का असा. हा एक्स एक्सिस आहे आणि हा वाय वाय एक्सिस. तर सर्व आधी एक्सटर्नल डायमीटर किती आहे, कॅपिटल डी 200 mm आणि स्मॉल डी किती आहे, स्मॉल डी आहे 100 mm. आणि आता आपल्याला काढायचा आहे पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे इट इज डिनोटेड बाय आय पी. तर सिंपल फॉर्म्युला आपण अप्लाय करू. सर्वात आधी आपल्याला आय एक्स एक्स ऍक्सिस काढू. आय एक्स एक्स ऍक्सिस इज इक्वल टू आय वाय वाय ऍक्सिस इज इक्वल टू आय ची फॉर्म्युला आहे पाय अपॉन 64 कैपिटल डी टू द पावर 4 माइनस स्मॉल डी टू द पावर 4. कैपिटल डी टू द पावर 4 माइनस स्मॉल डी टू द पावर 4. पाई अपॉन 64 कैपिटल डी है 200 टू द पावर 4 और स्मॉल डी है 100 टू द पावर 4. 64 200 टू द पावर 4 माइनस 100 टू द पावर 4. कैसी तक हुआ पाई अपॉन 64 इन ब्रैकेट 200 टू द पावर 4 माइनस 100 to the power 4. 73.631 73.631 into 10 to the power 6 mm to the power 4 हे moment of inertia. So unit आहे, standard unit. Ixx is equal to Iyy. आता काय करायचं आपल्याला, पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. तर पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया, पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे होते आय पी इज इक्वल टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. तर आय एक्स एक्स किती आहे 73.631 इंटू 10 टू द पावर 6 आणि आय वाय वाय किती आहे 73.631 इंटू 10 टू द पावर 6. याची ऍडिशन करूया. तर पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया येते 147.26 147.26 into 10 to the power 6 mm to the power 4. हा झाला तुमचा पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. प्रॉब्लेम इज सॉल्व. प्रॉब्लेम नंबर 4. ए होलो सर्क्युलर पाइप with external diameter 100 mm and thickness of metal 10 mm. Calculate the moment of inertia and radius of gyration about its diameter. तर प्रॉब्लेम काय म्हणते, एक होलो सर्क्युलर पाईप दिलेला आहे, म्हणजे की हा सर्क्युलर सेक्शन असा, हे याचं सेंटर लाईन. हा एक्स एक्स एक्सिस, हा वाय वाय एक्सिस. एक्सटर्नल डायमीटर दिलेला आहे 100 mm. एक्सटर्नल म्हणजे होते कॅपिटल डी, हा झाला 100 mm. आणि थिकनेस आहे 10.
आता हे 10 आहे आणि हे 10 आहे, तर स्मॉल डायमीटर काढता येते आपल्याला. 100 मायनस 10 मायनस 10 म्हणजे किती? 80 mm. कॅल्क्युलेट द मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आपल्याला. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आपल्याला आय एक्स एक्सिस काढायचा आहे आणि आय वाय वाय एक्सिस, कारण की दोन ऍक्सिसची वेगवेगळे मुवमेंट ऑफ इनर्शिया निघतात ना. पण या दोघांचा फॉर्म्युला असल्यामुळे दोघांचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय सारखा आहे. तसाच रेडियस ऑफ गायरेशन काढायचा आहे. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे होते के. मग याच्यात पण दोन येतात, आय एक्स एक्स एक्सिस आणि आय वाय वाय एक्सिस, पण दोघांचा फॉर्म्युला सेम असल्यामुळे एकच काढायची गरज आहे. तर सर्वात आधी आपण काय करायचं, मुवमेंट ऑफ इनर्शिया काढून घेऊ. इथे लिहू आय एक्स एक्स एक्सिस इज इक्वल टू आय वाय वाय एक्सिस. सर्क्युलर सेक्शन मध्ये सारखे राहतात म्हणून इज इक्वल टू आयची. हा आयची लिहिलाय नाही तरी चालते, राहू दे. आज फॉर्म्युला काय आहे, पाय अपॉन 64 कॅपिटल डी टू द पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू द पॉवर 4. हा फॉर्म्युला आहे. अप्लाय करू. पाय अपॉन 64 कॅपिटल डी आहे 100 टू द पॉवर 4, स्मॉल डी आहे 80 टू द पॉवर 4. कॅल्शियम टाकूया, बघूया किती येते आन्सर. पाय अपॉन 64 इन ब्रॅकेट 100 टू द पॉवर 4 मायनस 80 टू द पॉवर 4. 2.898 इंटू 10 टू द पॉवर 6. हा झाला आपला मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला बघा काय. आता रेडियस ऑफ गायरेशन इट इज डिनोटेड बाय के. आता याच्यात आय एक्स एक्स आणि आय वाय वाय काय राहणार आहे, सारखाच राहणार आहे, म्हणून आपल्याला फॉर्म्युला एकच लावायचा आहे. रेडियस ऑफ गायरेशन इट इज डिनोटेड बाय के. म्हणजे आता बघा आय एक्स एक्स एक्सिस आणि वाय वाय एक्सिसचं काय राहणार आहे, सारखंच, म्हणून ते इथं लिहितो मी, किंवा आय वाय वाय सेमच राहणार. फॉर्म्युला आहे अंडररूट ऑफ आय एक्स एक्स एक्सिस अपॉन ए किंवा याले ऑर आय वाय वाय एक्सिस. हे ऑर मध्ये दोन पैकी फक्त एकच लिहायचं बरं, ऑर म्हटला नाही लिहिसाल दोन्ही. मग आता तर आपल्यापाशी आय एक्स एक्स एक्सिस आहे आणि आय वाय वाय एक्सिस आहे. पण हा ए म्हणजे काय होते, एरिया. ए म्हणजे काय होते, एरिया. आणि आता आपल्याला काढायचा एरिया. तर एरिया पण सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. आता जर आपल्याला एरिया काढायचा असेल तर एरियाचा फॉर्म्युला काय, पाय बाय 4 कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. होलो सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला आहे पाय बाय 4 कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. म्हणजे किती, पाय बाय 4 कॅपिटल डी किती होता 100चा स्क्वेअर, स्मॉल डी किती होता 80चा स्क्वेअर. म्हणजे पाय बाय 4 कॅपिटल डी म्हणजे होते 100चा स्क्वेअर मायनस 80चा स्क्वेअर. बघूया किती येते एरिया. पाय बाय 4 100चा स्क्वेअर मायनस 80चा स्क्वेअर. 2.827 इंटू 10 टू द पॉवर 3 mm ए स्क्वेअर. हा झाला एरिया. आता आपल्याला काढायचं आहे रेडियस ऑफ गायरेशन. हे एका साईडला लिहून टाकायचं, इकडे जागा नव्हती म्हणून मी इथं समोर लिहिला. म्हणजे कसं येणार आता, अंडररूट ऑफ एक तर आय एक्स एक्स टाका किंवा आय वाय वाय, सर्कल असल्यामुळे सेम आहे. 2.898 इंटू 10 टू द पॉवर 6 डिवायडेड बाय 2.827 इंटू 10 टू द पॉवर 3.
तर आता आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन भेटून जाईल. तर सर्वात आधी हे रूट मध्ये टाकायला गेलं आपल्याला. रूट ऑफ इन ब्रॅकेट 2.898 into 10 to the power 6 divided by 2.827 into 10 to the power 3 आणि याचा आन्सर आलेला आहे 32.01 mm. रेडियस ऑफ गायरेशन. प्रॉब्लेम इज सॉल्व. लक्षात ठेवता या IXX किंवा IY पैकी दोघे कोणते आन्सर लिहिलं तर चालते, पण दोघांचे आन्सर काय सेम आहे. ए काढला आपण आणि सॉल्व्ह केलं. प्रॉब्लेम अत्यंत सोपी आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि त्याच्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला काही जर डिफिकल्टीज वगैरे असेल तर. याच्यानंतर घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. आजच्यासाठी आता आपण इथं थांबून जाऊया. उर्वरित टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. धन्यवाद.